मुंबई महापालिकेमध्ये उमेदवारी मिळालेल्या मनसेच्या उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली। शर्मिला ठाकरेंनी बऱ्याच उमेदवारांचं औक्षण केलं, निवडणूक जिंकण्याकरता त्यांना शुभेच्छा दिल्या। तर राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना कानमंत्र दिला। मनसेने केलेलं काम घराघरात पोहोचवण्याबाबत ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रणाली, आज सगळे मनसेचे उमेदवार शिवतीर्थावर आलेले होते, काय अधिक माहिती? खरं तर आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। तत्पूर्वी ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्यांनी सगळ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली। या सगळ्यांनी मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, दिलेल्या उमेदवारीबद्दल आभार मानले आणि सोबतच शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचार करत असताना कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं, मराठीचा मुद्दा कशा पद्धतीने लावून धरला पाहिजे, मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता कशी राहिली पाहिजे किंवा त्याचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे जी आपण जिंकली पाहिजे, याच्या संदर्भातला कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय। शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा प्रचारामध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे ठेवावे, आतापर्यंत मनसेनं कोविड काळात असेल म्हणजे सत्ता असताना किंवा सत्ता नसताना सुद्धा ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवाव्या, घराघरात नेऊन पोहोचवा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं एकूणच प्रचाराचा कानमंत्र आणि शुभेच्छा देण्यासाठी आज मनसे अध्यक्षांनी या सगळ्यांच्या भेटी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।